मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आता वाढू लागली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1800 जण इच्छुक असून मागील 15 दिवसांमध्ये भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत। हर्षवर्धन सपकाळ आज पत्रकार परिषद घेणार असून उच्च न्यायालयाच्या निकालांवर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संजय राऊतांची भेट घेणार आहेत। राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना भेटणार आहेत। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। MMRDAच्या एका कार्यक्रमामध्ये ते एकाच मंचावर येऊ शकतात असं सुद्धा बोललं जात आहे। केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता सेवातीर्थ केलेलं आहे। त्यामुळे PMO अंतर्गत आता सेवातीर्थ म्हणून त्या नावाचा उल्लेख केला जाणार आहे। देशभरातील राजभवनांना आता नवी ओळख मिळणार आहे। आता राजभवन लोकभवन म्हणून ओळखलं जाईल, तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार आहे। मुक्ताईनगरमधील मतदान केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झालेला आहे। मतदारांवर बोगस मतदान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। चंद्रकांत पाटलांना मतदान केंद्राबाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असून पाटील आणि रक्षा खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र होतं। संतोष बांगर यांनी हिंगोलीचा बिहार केलेला आहे। संतोष बांगरांची आमदारकी निवडणूक विभागाने रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देशमुख यांनी केलेली आहे। जळगावमध्ये सुद्धा एक राडा झालेला आहे। रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमने-सामने आलेले आहेत। भाजपच्या उमेदवारांना अडवल्याचा विरोधकांवर आरोप करण्यात आला असून विरोधी पक्षाकडून धमकावलं जात असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केलेला आहे। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार राडा झालाय। गोगावले आणि जांभरे कुटुंब समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे। सुशांत जांभरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। चंद्रपूरच्या राजुराममध्ये सुद्धा पैशांचं वाटप करण्यात आलेलं आहे। पैसे वाटप असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून भाजप उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे। जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। इतर जिल्ह्यांमधून आणि ग्रामीण भागातून बोगस मतदान करण्यासाठी लोक आणले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला होता। दरम्यान या ठिकाणी हाणामारी झाल्याचा सुद्धा नंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली आणि हा वाद अखेर मिटलेला आहे। ठाण्यातील शिवसैनिकांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। कोपरी पाचपाखडीतील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हा प्रवेश केलेला आहे। नगर परिषद निवडणुकीचं नियोजन 2 महिन्यांपासून केलेलं होतं। परळीमध्ये मुक्काम ठोकून होते वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आमचाच विजय होईल असा विश्वास सुद्धा पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेला आहे।